वसंत बापटांची फुंकर ही कविता आपण पाहत आहोत. आता फुंकर ह्या शब्दातच या कवितेचा जो गर्भितार्थ आणि भावार्थ आहे, हा गर्भितार्थ आणि भावार्थ लपलेला आहे. फुंकर कशावर घालायची असते? तर फुंकर जखमेवर घालायची असते. जखम कशानं होते? जखम शस्त्रानं होते. ती कुठं होते? ती शरीरावर होते. मग त्या जखमेवरती फुंकर घातली की काय वाटतं? जखम बरी होते का? फुंकर घातल्या घातल्या जखम बरी होत नाही. तर जेवढा काळ फुंकर घातलेली आहे तेवढा काळ का होईना त्या जखमेच्या ज्या असह्य वेदना असतात, ह्या असह्य वेदना काहीशा सह्य होतात. सुसह्य असं मी म्हणत नाही. सह्य म्हणजे सहन करण्यायोग्य. तशा कुठल्याच वेदना ह्या सहन कराव्या अशा वाटत नाहीत कुणाला, पण वेदना ह्या अशा असतात की त्या सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. शारीरिक जखमेपेक्षा दुसरी निराळी एक जखम, ती म्हणजे भावनिक जखम. इथं कवी मनाला झालेली आहे ती भावनिक जखम झालेली आहे. आणि कवीनं स्वतःच्या मनावर स्वतःच्या भावनिक जखमेवर ही भावनिक फुंकर घालून घेतलेली आहे, जेणेकरून ह्या भावनिक फुंकरीमुळं त्याची जी असह्य जखम आहे, ही असह्य जखम काही अंशी सह्य झालेली आहे. आता ही भावनिक जखम कसली आहे आणि का आहे? तर त्याच्या प्रिय व्यक्तीचं म्हणजे त्याच्या प्रेयसीचं त्याच्या जवळून त्याच्यापासून दुरावणं. इथून तिथून या कवितेत नाट्य ओतप्रोत भरलेलं आहे. या कवितेत ती कुठंच बोललेली नाही, पण ती जरी बोलली नाही तरी सुद्धा ती न बोलता सुद्धा त्याच्यात आणि तिच्यात जे काही झालेलं आहे ते त्याच्या बोलण्यातून इथं आपल्या प्रत्ययाला येतं. एकूणच आता वर्तमान काळात वावरत असलेला तो तिच्या आणि त्याच्या भूतकाळाबद्दल बोलतो आणि या भूतकाळाला वर्तमानात खेचून आणतो. कवितेची सुरुवातच मोठी नाट्यमय आहे आणि इथून हे जे काही नाट्य सुरू होतं ते प्रत्येक ओळीत नाट्य येतं आणि कवितेच्या शेवटी तर नाट्याचा कळसच होतो. कविता मागच्या भागाच्या वेळी आपण तिचा नाट्यमय
आविष्कार पाहिलेला आहे, मी ती म्हणून दाखवलेली आहे. आता तिच्यातलं जे नाट्य आहे आणि तिच्यातला जो भावार्थ आहे, हा भावार्थ मी ह्या भागात समजून सांगणार आहे. त्याचं तिच्या घरी येणं आहे आणि तो तिच्या घरी आल्यानंतर ती त्याला बसा म्हणते. साहजिकच आता कोण कुणाला बसा म्हणतं, तर ज्यांच्यात सख्य आहे आणि ह्या सख्यापोटी जे एकमेकांकडे येतात ते एकमेकांना पाहुणचारापोटी बसा म्हणतात. ती आता हा तिच्या घरी जो आलेला आहे तो उगाच आलेला नाही. तिनं कधीतरी त्याला घरी ये, माझा संसार बघायला ये असं सांगितलेलं आहे आणि म्हणून तो तिच्या घरी आलेला आहे. आणि घरी आल्यानंतर ती घरात एकटीच आहे. घरात एकटी आहे, मात्र तिच्यासोबत तिनं तिचा सजवलेला संसार आहे. ह्या सजवलेल्या संसारात एकच मोठी पोकळी आहे, ती म्हणजे या सजवलेल्या संसारात तोंड कुठंच त्याला दिसत नाही. की जिच्या सोबत हा संसार म्हणजे करावा असं त्याला वाटत होतं, अशी ती त्याच्या समोर आहे आणि तिनं त्याला त्याच्यासोबत संसार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र हे फक्त आश्वासन होतं, ते आश्वासन पाळलेलं मात्र अजिबात नाही. आणि म्हणूनच तिनं जे काही त्याच्या बाबतीत केलेलं आहे ते सगळं तिला दाखवून देतो. प्रत्येक शब्दातून, तिच्या प्रत्येक कृतीतून तो तिला दाखवून देतो. एखादी तिराईत व्यक्ती किंवा ओळखीची व्यक्ती घरी आली की तिला पहिल्यांदा बसा असं आपण म्हणतो. त्यानुसार तीही त्याला बसा म्हणाली. बसा म्हणालीस, मी बसलो. हसलीस म्हणून हसलो, बस इतकेच, बाकी मन नव्हते थाऱ्यावर. दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस माझ घरात, माझ्या सोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या. इथं या नाट्यात जी क्रिया आणि प्रतिक्रिया घडते, ही क्रिया आणि प्रतिक्रिया, त्यातून नाट्याचं बीज फुलत जातं. इथं आहे तो एकेरीच संवाद आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा जो एकेरी संवाद आहे, हा एकेरी संवाद आपल्याला सुद्धा, म्हणजे आपल्या रसिक मनाला सुद्धा कुठंतरी त्याच्या मनाची जी वेदना आहे, ही त्याच्या मनाची वेदना अस्वस्थ करीत जाणारा हा एकेरी संवाद आहे. साहजिकच
हा एकेरी संवाद असला तरी त्यातून त्याचं आणि तिचं भावजीवन आपल्या पुढं उभं राहतच राहतं. पण त्याच बरोबरीनं हा संवाद भूतकालीन आणि वर्तमानकालीन घटना देखील आपल्यासमोर उभ्या करतो. इथं त्याच्यातील आणि तिच्यातील भावनिक संघर्ष, हा भावनिक संघर्ष नाट्यात्मकतेचं प्रत्यंतर देतो. ही नाट्यात्मकता कशी आहे तर ही कविता आपल्याला नाट्यात्मक अनुभूती देत देत शेवटी नाटकात जसं भरतवाक्य असतं तशी अनुभूती देऊन जाते. भरतवाक्य म्हणजे नाटकातलं शेवटचं वाक्य जे त्या संपूर्ण नाटकातून काहीतरी संदेश देतं, याला भरतवाक्य म्हणायचं. ही कविता म्हणजे तिच्याशी केलेला एक वर्तमानकालीन एकेरी संवाद असला तरी त्यात नाट्यात्मक अनुभवांची एक संघटना आहे. तिच्यात अनेक घटना आल्या आहेत, ज्या घटनांमधील संघर्ष तीव्र स्वरूपाचा आहे आणि नाटकातील घडत असलेली घटना घडणाऱ्या घटनेला जशी कारणीभूत असते, आधारभूत असते, तशीच याही कवितेतील प्रत्येक घटना ही घडणाऱ्या घटनेला कारणीभूत आणि आधारभूत अशी आहे, ज्या नाट्य निर्मितीला कारणीभूत ठरतात. अशाच या घटना आहेत. कवितेची सुरुवात होते तीच मुळी अत्यंत औपचारिकतेनं होते. ती त्याला बसा म्हणते आणि तो बसतो. म्हणजे ती बसा म्हणाली म्हणूनच तो बसतो आहे, अन्यथा त्याची बसण्याची सुद्धा इच्छा नाही. बसल्यावरती ती हसते म्हणूनच तो हसतो. आधी तो हसत नाही, आधी ती हसते. आता ती का हसते तर कुणाचंही स्वागत करण्यासाठी आपण हसून त्याचं स्वागत करतो आणि ती हसली म्हणून तो हसतो. म्हणून हसलीस म्हणून हसलो असं तो तिला म्हणतो आणि पुढं लगेच म्हणतो बस इतकेच, बाकी मन नव्हते थाऱ्यावर. बस इतकंच, बाकी माझं मन म्हणून थाऱ्यावर नव्हतं. म्हणजेच साहजिक ती त्याला बसा म्हटली नसती तर तो बसला नसता आणि ती हसली नसती तर तो हसलाही नसता. म्हणजे इथं त्याच्या बाबतीत भूतकाळात जे काही घडलं आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या वर्तमान काळावर झाला आहे, त्या प्रत्येक घटनेतील आधीची क्रिया तिची आहे आणि त्यावर त्याची प्रतिक्रिया आहे. सध्या काळात निवेदकाचा प्रेमभंग झालेला असल्यामुळं त्याचं जीवन एकाकी झालेलं आहे. हे एकाकी पण घेऊनच तो संसारी असणाऱ्या तिच्या घरी आलेला आहे. इथं चित्रण येतं ते त्याच्या नाट्यपूर्ण भावावस्थेचं. त्याची प्रत्येक कृती ही तिच्या कृतीवर बेतलेली आहे आणि त्यातून त्याची मानसिक प्रतिक्रिया कवितेच्या शेवटी व्यक्त होते. म्हणजेच इथं सद्यकालीन एक विवाहिता जी गतकालीन त्याची प्रेयसी आहे, तिच्यातील आणि त्याच्यातील क्रिया प्रतिक्रियांमधून निर्माण होणारं हे नाट्य
नाट्य आहे. सध्या काळात ती काहीही बोलत नाही, पण भूतकाळात मात्र ती खूप काही बोलली आहे. सध्या काळात सारं काही, सर्व काही तोच बोलतो आहे, पण त्याच्या बोलण्यातून गतकालीन तिचं बोलणं आणि घटना यांचा एक पट आपल्या डोळ्यापुढं, आपल्या नजरेपुढं, आपल्या मनःचक्षुपुढं उभा राहतो. या कवितेतील महत्वपूर्ण घटना म्हणजे त्याचं तिच्या घरी येणं, तिचं त्याला बसा म्हणणं, त्याचं बसणं, तिचं हसणं, त्याचं हसणं, म्हणजेच पूर्ण औपचारिक स्वागताची कृती. यात मनापासून काहीच नाही, सगळं वरवरचं आहे. तो दिवाणखान्यात बसलेला असताना त्याला एकट्यालाच तिथं सोडून तिचं दारावरचा पडदा दपटीत लगबगीनं निघून जाणं, त्यानं तिचा संसार न्याहाळणं, हा संसार न्याहाळत असताना तिच्या घरातील प्रत्येक गोष्ट त्याला निर्जीव आणि चैतन्यहीन वाटते, जरी तिनं अगदी तिचा संसार मनापासून सजवला असला तरी सुद्धा त्याच्या दृष्टीनं मात्र तिचा तो संसार निर्जीव आणि चैतन्यहीन आहे. घरी आलेल्या पाहुण्याला काय घेणार हे विचारण्याची एक पद्धत आहे, म्हणून तिचं त्याला काय घेणार असं विचारणं. तिच्या ह्या विचारण्यावर तिनं त्याला जे देणार असेल असे आश्वासन दिले होते ते जाणीवपूर्वक कसे दिले नाही ते दाखवून देणं आणि पुन्हा सध्या काळात निरपेक्ष असणं. तिची चूक तिला दाखवून देण्याची अनिवार्य इच्छा त्याच्या मनात येणं, पण ही चूक दाखवून देणं त्याला न जमणं. तिचं अधूनमधून हसत राहणं, त्याचं तिच्या घरातून बाहेर पडण्यासाठी निघणं, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येणं, हे पाणी का आलं आहे हे तिला विचारावं असं त्याला वाटणं, पण तरीही त्याला ते न जमणं किंवा तरीही त्यानं तिला ते न विचारणं. एका गोड गैरसमजातच स्वतःला तो ठेवतो, असा हा पट आहे. ह्या सर्व घटना ज्या आहेत, ह्या सर्व घटना पाहता यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष आहे आणि ह्या संघर्षातूनच एक अलिप्त परिणामकारकता इथं साधलेली आहे. त्यात संवाद आहे, कृती आहेत, घटना आहेत, भावनिकता आहे, अपेक्षा आणि अपेक्षाभंगातून निर्माण झालेला संघर्ष आहे, निराशा आहे. निराशा माणसाला चिंतन करायला लावते, त्यामुळं ह्या निराशेतून जन्मलेली चिंतनशीलता आहे. सुखद अनुभव व्यक्त होताना जेवढी तन्मयता येत नाही तेवढी तन्मयता वेदनेचा अनुभव व्यक्त करताना येते. याचं कारण आपली वेदना कुणीतरी मनपूर्वक ऐकून घ्यावी अशी माणसाची इच्छा असते. त्यामुळेच वेदनेचा आविष्कार हा अत्यंतिक जिवंतपणे होतो. या वेदनाविष्कारामुळेच ह्या कवितेत नाटकात जशी सूचकता असते तशी
सूचकता आलेली आहे. पुन्हा ही सूचकता प्रश्नार्थक अशीच आहे आणि म्हणूनच तो तिला म्हणतो की या जाळीच्या पडद्यात कशाला कोरले आहेस हे हृदय उलटे उत्तान, काचेच्या कपाटात कशाला ठेवले आहेस भुष्याच्या राघुमैना. आपण या भागात इथं थांबू. पुढच्या भागात याच्या पुढचा भाग बघू.